निवडणूक आयोगाचे जे काही परिपत्रक आहेत त्या परिपत्रकानुसार शासनाचे शासकीय कर्मचारी निमशासकीय कर्मचारी यांचीच बीएलओ म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते। पण महानगरपालिकाच्या अधिकाऱ्यांनी नियमबाह्य जाऊन अतिआवश्यक सेवेसाठी स्वयंसेविका असा ज्यांना महानगरपालिका कंत्राटी मानत नाही, शासकीय मानत नाही, निमशासकीय मानत नाही, अशा स्वयंसेविकांची बीएलओ सहायक बीएलओ म्हणून नियुक्ती केलेली आहे। तर ती कंत्राटी नाही आहे, शासकीय नाही आहे, निमशासकीय नाही आहे, तर त्याची सहायक बीएलओ म्हणून नियुक्तीच ही बेकायदेशीर आहे। अशा स्वयंसेविका हे स्वयं इच्छाने काम करणारी आरोग्य सेवेची महिला आहे आणि त्यांना आरोग्याचंच एवढं काम आहे की ते काम झाल्यानंतर ती घरोघरी जाऊन फॉर्म वाटप करणं, लोकांचे सह्या घेणं आणि परत ते फॉर्म कलेक्ट करून महानगरपालिकेकडे जमा करणं शक्य नाही आहे। आतापर्यंतची जी काही माहिती आहे राज्यभर देशभर आपल्याला कळतं की पश्चिम बंगालमध्ये किती नावं कट झालेत, बिहारमध्ये किती नावं कट झालेत, उत्तर प्रदेशमध्ये किती नावं कट झालेत, मध्य प्रदेशमध्ये किती नावं कट झालेत, तमिळनाडूमध्ये कितीतरी नावं कट झालेत। ह्या महिला स्थानिक पातळीवर काम करतात। उद्या जर मतदाता सूचीतून एखादी कुटुंबाच्या सदस्यांचा नाव कट झाला तर पहिली अपराधी जर कोणी असेल तर ते त्यांच्याकडे फॉर्म घेऊन गेले असतील ते, आणि अशा परिस्थितीमध्ये भविष्यामध्ये अशा स्वयंसेविकांना त्यांच्याच एरियामध्ये काम करणं कठीण जाणार आहे। सध्या पावसाळ्याचं सीझन आहे, डेंग्यू मलेरिया सारखे आजार पण लोक बाहेर काढत आहेत। अशा परिस्थितीमध्ये ह्या ज्या अल्पशिक्षित अशा स्वयंसेविका आहेत ह्यांना असं महत्वाचे काम देण्यात येऊ नये। मतदाता सूचीमधून कोणाचेही नाव कट होऊ नये, त्यांना मताचे अधिकार असायलाच पाहिजे, हे संविधानाने दिलेले अधिकार आहे। पण जर त्यांचे नाव कट झाले तर त्याचा पूर्ण दोष ह्या गरीब महिलांवर होणार आहे। म्हणून ह्या बीएलओच्या कामासाठी सहायक बीएलओसाठी शिक्षित व्यक्तींची नेमणूक करावी आणि हे जे काही 29 जुलैपर्यंतच एसआर भरायचे आहे त्याच्यानंतर काम राहणार नाही। 29 जुलैपर्यंत एसआरची प्रक्रिया पूर्ण होत नाही, हे प्रक्रिया वाढवायला पाहिजे। प्रत्येक नागरिकांचे नाव नोंदणी व्हायला पाहिजे, पण त्याच्यासाठी शिकलेले शिक्षक असतील त्यांना काम दिलं गेलेलं आहे, कंत्राटी कर्मचारी असतील, शासकीय कर्मचारी असतील, त्यांना तुम्ही बीएलओ म्हणून नियुक्ती द्या। पण ह्या महिलांना जे अल्पशिक्षित आहे आणि अतिआवश्यक सेवेसाठी आहे त्यांना सहायक बीएलओ म्हणून काम देऊ नये। काही ठिकाणी तर बीएलओने सुसाईड पण केलेले आहे। मागणी पूर्ण नाही झाली तर पुढचं तुमचं पाऊल काय असेल? 21 जुलै रोजी राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी आशा स्वयंसेविका मिळून आझाद मैदानावर मुख्य निवडणूक अधिकारी लोका चिंगमबार यांचे नाव आहे त्यांच्या कार्यालयावर आम्ही मोर्चा काढणार आहोत। कृती समितीच्या वतीने आझाद मैदानावर महामोर्चा निघणार आहे SIRच्या विरोधात।